हाय तन्मयी, हाय तेजस. Belated happy anniversary, शुभ्रा. थँक्यू सो मच. खरं तर ना तुला कालच कॉल करणार होतो, पण म्हटलं मॅडम बिझी असणार. काय मग तुझा बेटर हाफ सोहम आहे कुठे? तो आहे ना, इथेच आहे. थांब 1 मिनिट. हा बघ. अरे आहे सोहम. अरे आम्ही कधीपासून वाट बघतो, तुला माहितीये का? आज फोटो टाकाल ग्रुपवर, उद्या टाकाल, पण तुम्ही अॅनिव्हर्सरीचे फोटो टाकलेच नाहीयेत. आम्हाला किती उत्सुकता आहे माहितीये का तुला? हो ना, मेड फॉर इच अदर कपलला साधा फोटो टाकायला वेळ नाहीये. अगं टाकणार होते फोटो, पण काल ना जरा उशीर झाला आणि मग ते राहून गेलं. पण मी आज टाकीन ना, नक्की टाकेन. काय मग सोहम, 1 वर्ष झालंय लग्नाला. आमची बँडेड क्वीन बरोबर राहून कसं वाटतं ना तुला? आता अजून काय वेगळं वाटणार? मी येतो, जरा काम आहे मला. काय ग शुभ्रा, तुझ्यात आणि सोहम मध्ये सगळं ठीक आहे ना? हो एकदम. अगं सोहमला खरंच काम होतं म्हणून बाहेर गेलाय तो. त्याचं विचारतच नाहीये. तू ऑफिस मध्ये प्रमोशनही नकारलंस. एनी प्रॉब्लेम? काहीच नाही. प्रॉब्लेम कसला असणार आहे? उलट खरं तर मी प्रचंड आनंदात आहे माहिती माझ्या आयुष्यात. तुला खरंच सांगते, कुलकर्णांच्या घरात आल्या ना, हे खरंच लक आहे माझं. कारण आई, आजोबा, सर इतकं प्रेम करतात माझ्यावर. अरे ते तर सगळे मला म्हणत होते की प्लीज तू प्रमोशन घे, पण मला असं वाटलं की एवढं ट्रॅव्हलिंग वाढत जाईल, वेळ वाढेल, त्यामुळे मी म्हंटल नको, नाही घेत. तू ट्रॅव्हलिंग मुळे प्रमोशन नाकारलंस, पण अगं तुला जेव्हा न्यूज मिळाली तेव्हा तर तू खूप खुश होतीस. शुभ्रा, तुझ्या आणि सोहम मध्ये सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे काय, एकदमच. सोहम बरोबर खूप सुखात आहे मी. मग ठीक आहे, अशीच कायम हसत राहा. बाय 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 बाय. अगं हे काही पटत नाहीये मला. काय करतेस तू शुभ्रा? सांगते. आता कसं सगळं जरा सुटसुटीत वाटतंय, छान सुंदर, हो की नाही? आधी सारखं. खरंय, अशा सगळ्या गोष्टी पटकन आधीसारख्या देखण्याकरता आल्या असतं तर किती बरं झालं असतं ना. आई बघ ना, आता कुठे मला आशा वाटायला लागली होती की घरी परत राहायला येतील, पण गेल्या काही दिवसात जे काही झालंय ना, इतके चिडलेत की पुन्हा परतीचे सगळे मार्ग बंद झाले तसं वाटायला लागलंय मला. जे झालं ते झालं आई, पण तुम्हाला जे अगदीच अशक्य वाटतंय तसं नाहीये काही. आता नाही ग आई, अभिजित सरांना कुठून आणि कसं तुमच्या आयुष्यात आणलंय हे विसरलायत का? आजोबांचा विरोध, सोहमची नाराजी, या सगळ्यामध्ये आपण फर्म राहिलो आणि तुमचं लग्न झालं. आठवतंय ना? कशी विसरेन मी शुभ्रा? अगं तू होतीस म्हणून तर हे सगळं सत्यात उतरलं. अजूनही मी आहेच की. बघूया, काहीतरी मार्ग निघेलच. सापडला. आई, ही सगळी भांडी जी आहेत ती अभिज किचन मधनच आलेली आहेत ना? हो ग, म्हणजे आपण जेवण मागवलं होतं ना अभिज किचन मधनं, ते हातनं आलं होतं. आता आपण घरीच वापरतो ती. मग जर याच भांड्यांमधलं जेवण पाठवलं तर
कशी वाटते आयडिया? अगो पण हे म्हणजे त्यांना आई इतका काय विचार करताय? सरांना घरचं जेवण द्यायचंय की नाही? हो म्हणजे ना माझं सगळं झालेलं आहे, तयारी सगळी झाली, मला फक्त फोडण्यात यायच्यात. त्या उसळीत पण फक्त मीठच घालायचंय मला. नका घालू, कशातच मीठ घालू नका. अगो असा कसा अळणी स्वयंपाक देणार? तीच तर गंमत आहे. अगं त्यात कसली आली गंमत? अशी अळणी चपाती भाजी खाताना चव लागेल का ग त्यांच्या तोंडाला? आई, नवऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून जातो ना, आपण तेच करतोय. तुम्ही पटकन डबे भरा सगळे. बर मिठाशिवाय? आई ट्रस्ट मी, आजही आईंचं आणि सरांचं नातं सुधारायला वाव आहे, कारण त्यात प्रेम आहे. आणि जिथे प्रेम असतं तिथे काहीच अशक्य नसतं. आई हे घ्या, आपलं ठरलंय ना तसं लिहा. आई भूक लागली मला, खायला दे पटकन. थांब बबड्या, ही चिठ्ठी लिहून पूर्ण करते आणि देते. बघ बरोबर आहे का? परफेक्ट. आई दे ना लवकर. अरे हो राजा, जेवण सगळं तयार आहे, फक्त मी ना यांच्यासाठी शुभ्रा बरोबर डबा पाठवते. आई काय आहे हे सगळं? काल मला इतका त्रास झाला तरी तुला काहीच फरक पडत नाहीये का आई? तरी पण तुझं हे डबे पाठवणं, चिठ्ठ्या लिहिणं सुरूच आहे. या राजेंमुळे माझ्या जीवाला धोका आहे यावर माझा विश्वास नसला तरी तुझा होता ना. तरी पण तू त्यांना घरी बोलवलंस. माझ्यापेक्षा ते जवळचे झालेत का ग आता तुला? सोहम, अरे तू जसा माझा मुलगा आहेस ना तसं ते सुद्धा माझं सौभाग्य आहे. आणि तू जसा मला अगदी जीव की प्राण आहेस तसं माझं सुद्धा त्यांच्याशी 7 जन्माचं नातं जोडलं गेलंय ना. आणि ते गुरुजी काय बोलले हे तू नीट ऐकलं नसशील, पण मी ऐकलंय ना. ते असं म्हणाले की तू आणि हे दोघं एकत्र आलात तर तुम्हा दोघांनाही धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याच्यात मी यांची साथ सोडण्याचा संबंध येतोच कुठे? आणि खरं सांगू का सोहम, तुला लक्षात ह्याच गोष्टीवर द्यायला पाहिजे की शुभ्राचं मंगळसूत्र परत कसं आणायचं. त्याची काय गरज आहे? तुझं काढून दे तिला. सोहम काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? हे बघ, तू नको शिकवूस मला. आई प्रेमात इतकी आंधळी झाली आहे ना, तिला तिचा नवरा कायमचा सोडून गेलाय हे सुद्धा कळत नाहीये. अभिमान तर नाहीच आहे तिला. ऐक, आता निदान मी बोलतोय ना ते तरी ऐक. ते मंगळसूत्र काढ आणि शुभ्राला देऊन टाक. तुला आठवतंय ना पूर्वी कशी जगत होतीस तू? आता पुन्हा तुझ्या नशिबात तेच आहे असं समज. बास झालं. सरांच्या आणि आईंच्या नात्याबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीये तुला. बोलली आईची चमची. आई तुम्ही नका त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. ते मंगळसूत्राचं सगळं टाळायचं होतं ना, म्हणून हा विषय काढला त्याने. एनिवे, मी जाऊन सरांना डबा देऊन येते. विश्वास, मॅडी, मी आजपासून अभीज किचनचे काही नियम बदलतोय. विश्वास, नोट करून घे, नंतर मला कुठलीही गफलत नकोय. येस सर. आजपासून अभीज किचनच्या बाहेर कुठलीही रांगोळी काढली जाणार नाही. टेबलवर ते दिवे ठेवले जाणार नाही. आणि त्या उदबत्त्यांच्या ऐवजी रूम फ्रेशनर वापरा. ओ माय गॉड सर, तुम्ही कॉस्ट कटिंग करताय का? मॅडी, मी कॉस्ट कटिंग करत नाहीये.
मला अभिज किचनचा अँबियन्स चेंज करायचा आहे. आपली जुनी स्टाईल कंटिन्यू करायची आहे. का पण सर? मी म्हणतोय म्हणून. ओके सर. आणि हे घे, याचं नीट विसर्जन कर. ओके सर. सर. मॅम हा? मॅम ही तीच मूर्ती ना जी आज सवारी मॅमने अभिजित सरांना दिली होती. मॅम सर चिडलेत म्हणून असं बोलतात. थोड्या वेळाने राग शांत झाला की कदाचित ही मूर्ती परत मागतील. येस यू आर राईट. काय करायचं? मॅम आपण एक काम करूया, ही मूर्ती तुम्ही मला द्या, मी सरांच्या केबिन मध्ये जाऊन लपवून ठेवतो. येस, ही मस्त आयडिया आहे. असंच करूयात. तर नीट हाईड करून ठेवा प्लीज. ओके मॅम. हाय सर. अरे शुभ्रा, ये कशी आहेस तू? मजेत आहे. आता काय, माझ्या सासूबाई माझी ढाल बनून अगदी माझ्या बरोबर उभ्या आहेत, त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही. बरं, तुमच्यासाठी हे डबे घेऊन आले. अरे हे तर अभिज किचनचे पार्सल कंटेनर्स आहेत. येस. ओ माय गॉड, फर्स्ट एवर पार्सल. म्हणजे आज पहिल्यांदा कुणीतरी अभिस किचन मध्ये पार्सल पाठवलंय, आणि तेही अभिस किचनच्या कंटेनर मधून. बघ, नेहमी तुम्ही सगळ्यांना पार्सल देत असता, आज मी तुमच्यासाठी पार्सल घेऊन आले, आणि ते सुद्धा ऑर्डर न करता. नाही पण शुभ्रा, मी इथे सगळ्यांबरोबर अभिज किचन मध्ये जे काय बनतं ते खातो. हो का? पण मग ह्यात असलेली थोडासा गुळ घातलेली मटकीची उसळ, तूप लावलेल्या मऊशार पोळ्या, कोशिंबीर, मसाले भात, आणि हो, आईंची स्पेशालिटी असलेलं सगळ्या भाज्यांचं मिक्स लोणचं, ते फुकट जाईल आता. वाव, सगळं ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं शुभ्रा. नाही पण शुभ्रा, हा डबा तू इथे का आणलाय सांगशील का? अर्थात तुमची काळजी वाटते म्हणून, आणि आईंना तर सगळ्यात जास्त वाटते. नाही नको शुभ्रा, काय कोणी सांगाव, मी हे खाल्ल्यामुळे सोहमच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर नको. बरोबर आहे. नाही, खरंच नको. म्हणजे मी आता ही रिस्क घेतच नाही. मी डबे माझ्या बरोबर परत घेऊन जाते. फक्त मी काय करू, आय हॅव अ बिझी डे. मला अख्खा दिवस हे डबे घेऊन फिरावं लागेल सगळीकडे. आत्तापुरती मी हा डबा इथेच ठेवते. मॅडी, येस. तू एक काम करायचंस, यू प्लीज मेक शुअर की संध्याकाळपर्यंत सर या डब्यांना हात लावणार नाहीत. ओके शुभ्रा, डोंट वरी. ओके, ग्रेट. बाय बाय. बाय. बाय सर. बाय. सर, ड्युटीपेक्षा पनिशमेंटच जास्त वाटते मला. ओह माय गॉड, काय टेस्टी टेस्टी स्माइल येतो त्याच्यात ना. वाह, मी ना शुभ्राला विचारायला पाहिजे होतं की मी हे टेस्ट केलं तर चालेल का म्हणून. नो 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 मॅडी, नो. त्या टेस्टी स्मेल पासून तू जरा लांबच राहा. ते ठेव आतमध्ये, ठेव आतमध्ये. गो बॅक, गो बॅक. अरे एक मिनिट मॅडी, ते बघ कोणतरी बोलत होती. सर, सर डोंट टच सर. अच्छा,
हे ते आसावरीने दिलेले हे आहेत का पार्सल आहे का? आय थॉट काहीतरी कोणतरी विसरलंय ते पार्सल. नो सर, नो चिटिंग सर, नो चिटिंग. तर आता मी इथनं हलणारच नाहीये. विश्वास सर रिकामे कंटेनर सर. मी देतो जा. ओके सर. मॅगी आपल्या रेस्टॉरंट मध्ये स्पायडर शी कुठे सर? ते बघ स्पायडर? हा सर कुठे आहे सर स्पायडर? सर नाही इकडे स्पायडर. सर कुठे गेले? जाऊ दे, मला वाटतं ब्रू म्हणायला गेले असतील. मी माझी ड्युटी करते बाबा, जाऊ दे. वा 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 वा. सावरीच्या हातचं जेवण म्हणजे जगातलं सगळ्यात स्वादिष्ट जेवण. वा. कमाल आहे. आसावरी मीठ घालायला विसरली चक्क. मीठ दिलंय की काय बरोबर? तुमच्याशिवाय माझं आयुष्य असं आहे. वरकरणी ठीक वाटेल पण खरं तर अळणी झालंय. आसावरी तुझ्याशिवाय गेले कित्येक दिवस मीठ असलेलं जेवणही मला अळणी लागतंय. शुभ्रा तू पण जेवायला बसतेस का? मी वाढते तुला. आई थांबा, तुम्ही जेवायला बसा. मी सरांकडे डबा द्यायला गेले ना तेव्हा ते खूप बिझी होते, त्यामुळे ते कधी फ्री होतील कधी खातील तोपर्यंत थांबून राहणार आहात का? माझी खात्री आहे शुभ्रा, काही झालं ना तरी ते डबा खातील. आणि जेवण कसं वाटलं ते मला कळवतील, मला उत्तर पाठवतील ते. मी बघते. हा अगं मी मॅडी ताई, तुम्ही काय दिलंय काय आधी? हा सरांनी हे डब्बे पाठवले. चला म्हणजे डबा खाल्ला तर सरांनी. नो म्हणजे आय डोंट नो. म्हणजे शुभ्रा मी त्या डब्यांकडे अशी कंटिन्यू बघत बसले होते. आय स्वेअर. पण तरी सरांनी डब्बे पळवले. इट्स ओके. काय हे? तुझ्या आयुष्याची चव हरवलेली मला नाही चालणार, म्हणून हे मीठ. आणि तुझ्या बबड्याला माझी नजर नको लागायला, म्हणून हा कोळसा. तुम्ही करेक्ट होता ताई. सरांचा रिप्लाय आला तर. हो ग, पण बघ ना अजून खूप नाराज आहेत ते. ठीक आहे, आपण तरी कुठे अजून हार मानली आहे. ओ गॉड, म्हणजे तुम्ही दोघे मिळून सरांचा राग घालवताय. कमाल आहे. एवढे तमाशे करून बाबा बुवा बोलून पण यांचं प्रेम काही कमी होत नाहीये. आता मला यांना कायमच वेगळं करायला लागणार.